मनमाड येथील नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या नगरसेविका कमलाताई आंधळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कमलाताई आंधळे यांच्या निवडीची अधिकृत घोषणा करताच शिवसैनिक व कमलाताई आंधळे यांच्या समर्थकांनी ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केलाय। भाजपचे तत्कालीन उपनगराध्यक्ष मुकुंद एळिंजे यांनी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले होते। या रिक्त पदासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक जाहीर केली होती। त्यानुसार आज दुपारी 12 वाजता तहसीलदार सौंदाणे यांच्या अध्यक्षतेखाली नगर परिषदेची विशेष सभा बोलावण्यात आली। उपनगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या नगरसेविका कमलाताई आंधळे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक प्रक्रिया पूर्ण करून कमलाताई आंधळे यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली आहे। यावेळी नगराध्यक्ष योगेश पाटील, मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांच्यासह नगरसेवकांनी नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष कमलाताई आंधळे यांचे अभिनंदन करून सत्कार केलाय। विशेष सभेला नगर परिषदेचे सर्व नगरसेवक उपस्थित होते। कमलाताई आंधळे यांची बिनविरोध निवड जाहीर होताच शिवसैनिक आणि कमलाताई आंधळे यांच्या समर्थकांनी ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा केलाय। यावेळी परिसरात मोठ्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। निवडीनंतर बोलताना नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष कमलाताई आंधळे यांनी सांगितले की आमदार सुहासांना कांदे यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला उपनगराध्यक्ष पदाची संधी दिली। या संधीचे निश्चितच सोनं करून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणार आहे। कमलाताई आंधळे यांनी आपल्या निवडीबद्दल आमदार सुहासांना कांदे, ताईसाहेब अंजुमताई कांदे, युवा नेते फरांदादा खान, नगराध्यक्ष बबलूभाऊ पाटील, गटनेते पिंटूभाऊ शिरसाट, शहराध्यक्ष मयूरभाऊ बरसे तसेच सर्व नगरसेवकांचे आभार व्यक्त केले। उपनगराध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर कमलाताई आंधळे यांनी शहराच्या विकासाला प्राधान्य देत नागरिकांची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा निर्धार व्यक्त केलाय। मी कमल वाल्मिक आंधळे, मला उपनगर अध्यक्षपदी जो मान दिला आहे त्याबद्दल आपले लाडके आमदार सुहासांना कांदे तसेच आपल्या ताईसाहेब अंजुमताई कांदे, युवा नेता फरांदादा खान, नगर अध्यक्ष बबलूभाऊ पाटील, गटनेते पिंटूभाऊ शिरसाट, शहर अध्यक्ष मयूरभाऊ बोरसे व सर्व नगरसेवक, नगरपालिकेचे शिवसाहेब, सर्व कर्मचारी तसेच माझे पत्रकार बंधू व माझे मतदार या सर्वांचे मी धन्यवाद मानते। नमस्कार, मी सौभाग्यश्री भागवत दराडे। आज आमच्या वॉर्डाच्या नगरसेविका सन्माननीय कमलताई वाल्मिक आंधळे यांना आज जो मनमाड नगरपालिकेमध्ये उपनगराध्यक्ष पदाचा मान मिळालेला आहे, तर हा मान इथल्या सामान्य कार्यकर्त्याचा आहे असं मी समजते। कारण प्रभाग क्रमांक 5 मधल्या जनतेने त्यांना जो आशीर्वाद दिलेला आहे निवडून देऊन, तर खरा विजय आज त्यांचा आहे आणि सतत कमलताई आंधळे यांचा जनसंपर्क राहिलेला आहे आणि यापुढेही त्या निश्चितच काम करतील असं मी त्यांच्या वतीने ग्वाही देते आणि पुन्हा एकदा त्यांचं खूप खूप अभिनंदन करते। धन्यवाद। खरं तर सांगायचं झालं तर आपल्या नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार सुहासांना कांदे यांनी जो विश्वास आमच्या सासू म्हणजेच कमलताई वाल्मिक आंधळे यांच्यावर जो दाखवला आणि ते नगरसेवक असून त्यांनी आज त्यांना उपनगराध्यक्ष पदाचा जो मान अण्णांनी एक गरीब घराण्यातील मुलीला दिलेला आहे तो अभिनस्पद आहे। सांगायचं झालं तर खरंच वाल्मिक आप्पा हे अनेक वर्षांपासून राजकारणामध्ये काम करत आहे, पण अण्णांनी त्यांच्या पारख केली व त्यांना जे हमालाच्या मुलाला एक चांगल्या पदापर्यंत पोहोचवण्याचं जे काम अण्णांनी केलेलं आहे हे खरंच कौतुकास्पद आहे। आणि आमच्या सासूबाई कमलताई आंधळे यांच्या माध्यमातून आता पुढेही महिलांसाठी, युवकांसाठी व प्रभाग क्रमांक 5 मधील सर्व नागरिकांसाठी त्यांनी यापुढे खूप चांगलं काम करावे। जसं अंजुमताई कांदे असेल, त्यानंतर युवा नेते फरांदादा खान असेल, नगराध्यक्ष बबलूभाऊ पाटील, त्यानंतर शहर प्रमुख मयूरभाऊ बोरसे असेल, साईनाथ भाऊ गिडगे असेल, सुनील भाऊ हांडगे असेल, या सर्वांच्या सहकार्याने आज खरंच आम्हाला खूप आनंद होत आहे। आमच्या परिवारासाठी ही एक अभिमानास्पद गोष्ट आहे की आज आमच्या सासूबाई उपनगराध्यक्षपदी विराजमान झालेल्या आहे आणि खरं सांगायला झालं तर आम्हाला ह्या गोष्टीवर विश्वास पण बसत नाही आहे, तरीसुद्धा आज अण्णांच्या माध्यमातून, अण्णांच्या मार्गदर्शनातून
अण्णांनी जो विश्वास कमलताईवर ठेवलेला आहे तो यापुढेही साधता राहील आणि ताईंना, आमच्या सासूबाईंना खूप 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 शुभेच्छा. धन्यवाद. सर्वप्रथम तर नगराध्यक्ष साहेब त्यांचं काम करतातच आहे, पण आम्हाला जी जबाबदारी मिळालेली आहे या शहराचं जे आरोग्य असेल, जे कुठं काही लोकांच्या अडीअडचणी असतील, पूर्ण शहरभर आमच्याकडून जितकं होईल त्या शक्य त्या पद्धतीनं आम्ही त्या निवारण करण्याचा प्रयत्न करू. शहराच्या आरोग्याकडे लक्ष केंद्रित करूया आणि जे पूर्णतः ज्या लोकांनी आपल्यावरती विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाचा आम्ही पात्र ठरू, त्याला कुठेही तडा जाऊन देणार नाही. सर्वप्रथम तर मी या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार माननीय सुहास कांदे साहेब, तसेच माझ्या भगिनी अंजुमताई कांदे, तसेच फरांदादा खान, तसेच नगराध्यक्ष बबलूभाऊ पाटील, त्यानंतर शहर प्रमुख मयूरभाऊ भोसे, गटनेते पिंटू भोसे साठ आणि माझे सर्व नगरसेवक बंधू आणि भगिनी यांनी जो आज माझ्यावरती म्हणजे माझ्या पत्नीवरती जो विश्वास टाकून जो आम्हाला त्या कार्यासाठी जी मदत केली, मी ह्या सर्वांचे माझ्या म्हणजे उपकार विसरू शकणार नाही. कारण माझ्यासारख्या एक छोट्या कार्यकर्त्याला आज अण्णासाहेबांच्या माध्यमातून की जो एक साधा एक कामगार माणूस आहे, आज त्या माणसाच्या पत्नीला इतक्या मोठ्या जागेवर नेऊन बसवलं आणि चांगल्या कामाची संधी दिली. नक्की त्या संधीचं सोनं करूया. त्या शहरासाठी अण्णासाहेबांच्या माध्यमातून माझ्या प्रभागासाठी, गावासाठी जो काही मला काम करण्याची संधी आहे ते पूर्णतः कामाची मी काळजी घेईल, माझी पत्नी घेईल. मी तर म्हणजे त्यात हस्तक्षेप करणार नाही काही विषय, पण अण्णासाहेबांच्या विश्वासास ती पात्र ठरेल, अंजुमताईंच्या विश्वासास पात्र ठरेल अशी मी तुम्हाला आज या चॅनलच्या माध्यमातून आश्वासित करतो. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.